माध्यमातून नेट प्रोव्हाइड केले गेलं. सो त्यांचे देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. दापोलीतली अशी कोणती स्पर्धा नाहीये ज्या वेळेला लाईव्ह टेलिकास्ट केले जातं त्यांच्या प्रत्येक स्पर्धेला जिबर इंटरनेट यांच्या माध्यमातून नेट प्रोव्हाइड केलं जातं. सो मनापासून खूप खूप आभार त्यांचं असेल आणि धन्यवाद त्यांचं व्यक्त करतो. पहिलाच बॉल क्लास टाकलाय दानिशनं थांबवलंय. क्लासिकल गोलंदाजी दानिशच्या माध्यमातून समोर शार्जिलसाठी सहीम आणि शार्जिल ही जोडगुडी मैदानाच्या आतमध्ये असेल. हा बॉल चांगला टाकलाय क्षेत्ररक्षक असू शकेल चांगले एफर्ट्स दिलेत. रन्स मिळणार नाहीत परंतु सुदैवी ठरलेत ते सुदैवी ठरलेत. रन्स मिळालं नाही परंतु असं वाटतंय की साईमने 2 रन्स काढलेत. अगदी ते स्ट्राईकला पोहोचले त्याच्यानंतर परत नॉन स्ट्राईकला आलेत. शार्जिलनं सरळ मात्र नकार दिला होता या रन्ससाठी. असं वाटलं होतं रन्स बनवू शकला असता परंतु इंटरेस्टेड नव्हते. यावेळेला पुन्हा एकदा दर्जेदार मागच्या मॅच मध्ये महागडा ठरला होता दानिश. या मॅच मध्ये पुनरागमन करतोय. मी हार बनणारा खेळाडू नाही असं दानिशनं सांगितलं. तर शार्जिल नुरी गोट फार्म या टीमचा हा देखील एक महत्वपूर्ण खेळाडू. पुन्हा कमी गतीचा बॉल टाकलाय. फेअर डिलिव्हरी अंपायरचा इशारा. 4 लगातार बिंदी बॉल आले डॉट बॉल आलेत. सेमीफायनल खेळत आहे एका मोठ्या मॅच मध्ये खेळत आहे असा हालगर्जीपणा कदाचित अपयशाच्या दिशेने तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. चौकार फुलटॉस वरती फुलटॉस वसूल केले केवळ 4 रन्स. आता शेवटचा बॉल पहिल्या ओव्हर मध्ये 4 झाले 4. शेवटचा बॉल आहे कमालचा कटर बॉल. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला विदाउट लॉस 4 रन्स. आपण नक्कीच चर्चा करत राहतो की दापोली तालुक्यातील एक विश्वासाचं नेटवर्क आहे. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील एक आपल्या हक्काचं नेटवर्क आहे. सफरिंग विदाउट बफरिंग फक्त आणि फक्त शुपर इंटरनेट. ज्या रस्त्यामध्ये गाड्या आपण वाहनं पार्क केलेली आहात ती योग्य पार्किंग स्थळी जाऊन आपण पार्क करा. सगळ्यांना रिक्वेस्ट असेल की आपण योग्य पार्किंग झोन मध्ये आपल्या गाड्या पार्क करा. दुसरा षटक असलं ट्रॅक वरती असतील कादर मेमन असतील. पहिला बॉल चांगला मागच्या मॅचचे हिरो होते. बॅटिंग देखील चांगली. थोडीशी दुखापतग्रस्त दिसतायत ते तरी सुद्धा या मॅच मध्ये ते खेळतायत कारण टीम साठी ते खेळताना दिसतायत. बघा थोडीशी इंजर्ड आहेत. आपण इंडिया आणि इंग्लंडची टेस्ट मॅच बघत जिथे ऋषभ पंत यांना देखील अगदी पायाला दुखापत झाली तरी सुद्धा ते आले मैदानामध्ये. त्याच्यानंतरला त्यांनी अर्धशतक झळकावलं. टीम थोडीशी संकटामध्ये होती. त्याच्यानंतरला देखील कादर सर देखील तशाच प्रकारच्या अगदी दुखापतग्रस्त दिसत आहेत. थोडीशी चिंतेमध्ये देखील आहेत तरी सुद्धा टीम साठी ते बॉलिंग करण्यासाठी थांबत नाही आहेत. त्यांना माहिती आहे महत्वपूर्ण मॅच मध्ये खेळत आहेत ते. स्कोरबोर्ड 5 वरती थांबलाय. स्कोर कार्ड 6 वरती आता जाऊन पोहोचेल. राऊंड द विकेट गोलंदाजी. पुन्हा एकदा एक्स्ट्राच आहेत. एक्स्ट्राचे रन्स आपण पाहतोय. सरळ बॅटने खेळले धावचीची संधी आणि सर्वात मोठी विकेट आपण बघतोय तर शार्जिल बॅक टू द पवेलियन. नुरी गोट फार्म या टीमचा महत्वपूर्ण खेळाडू एक विध्वंसक फलंदाज विस्फोटक फलंदाज बाहेर चाललाय. धावचीत होत असताना मागच्या मॅच मध्ये देखील ते धावचीत झाले होते आणि संघ तोडा बॅकफुटला गेला होता. फ्रंटफूटचा वापर केलाय परंतु तेच क्षेत्ररक्षक असतील आणि भन्नाट वेगाचा थ्रो होता. रन्स नव्हते. कीपरचं प्रशंसा कौतुक करावी लागेल कारण ज्याप्रमाणे त्यांनी चेंडूला अडवलं नाही तर रन्स खूप मिळाले असते. चौकार 100% मिळाला असं ओव्हर थ्रोच्या माध्यमातून 7 वरती एक महत्वपूर्ण खेळाडू बाद झालाय. पुढचा बॉल टाकला जाईल
आउट द विकेट पुढचा बॉल, परंतु या ठिकाणी जे साईम आहेत ते मात्र तयार नाहीयेत. पुन्हा एकदा शार्प टर्न आहे. ऑफ कटर बॉल तुम्ही इलेक्शनच्या बाहेरून करताय. इथे तुम्ही अगदी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी नाहीये. कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल तुम्हाला. पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु चांगले एफर्ट्स देखील दिलेत. एक रन्स असू शकेल आणि स्कोरबोर्ड थोडंसं पुढे सरकताना 9 या आकड्यावरती. 9 रन्स स्कोरबोर्ड वरती लागले. 4 बॉलमध्ये केवळ 5 रन्स आतापर्यंत खर्च केलेले आहेत. शेवटचे 2 चेंडू मात्र शिल्लक असतील या दुसऱ्या ओव्हरमधील. थोडासा बॅकफुटला गेले, कट खेळण्याचा प्रयत्न, 1 रन्स मिळेल. अजून 1 बॉल शिल्लक आहे या ओव्हर मधला आणि डबल डिजिट मध्ये आता जे स्कोरबोर्ड आहे, जो स्कोर आहे आता मात्र एंटर होत आहे 10 रन स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल आणि इथे सरळ बॅटने खेळले, चांगलं असं 1च रन मिळेल. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे 11 या आकड्यावरती 11 रन. पहिलाच बॉल आहे. मोहीम जावले टाकतात ऑफस्टंपच्या बाहेर, वाईट बॉल टाकतायत. सरळ बॅटनं बॅटच्या रडार मध्ये होता. साहिमच्या बॅट मधून हा चांगला फटका आहे. 4 रन्स मिळत आहेत. इथून जिंकणार सरळ फायनल साठी क्वालिफाय करेल. ईसा किलेवडा जो संघ आहे तो अंतिम फेरीमध्ये वाट बघतोय की या 2 संघांमधला कोणता संघ आमच्या समोर खेळेल याच्या आतुरतेने वाट बघतोय. ज्याच्यामध्ये आम्ही झैद यांना देखील गोलंदाजी करताना पाहिली, ऑलराऊंडर पद्धतीचा परफॉर्मन्स करताना त्यांना देखील पाहिलं होतं. फैजनं देखील चांगली बॉलिंग केली. व्हाईट बॉलचा इशारा आहे. स्कोर कार्ड 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. 2.1 ओव्हर पर्यंतचा खेळ झालाय. 5 बॉलचा अजून खेळ या ओव्हर मधला बाकी आहे. लक्ष्यमच्या थोडंसं बाहेर पुन्हा एक्स्ट्रा रन्स आहेत. आपण म्हणतो ना कधी कधी तुमच्या शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करावा लागतो. भन्नाट वेगाने टाकतायत, पण तो टप्पा जर तुमच्याकडे नसेल तर त्या गोलंदाजी कदाचित या ठिकाणी बघा सार्थकी ठरू शकत नाही. पुढचा बॉल असेल, खूप एक्स्ट्राच दिले आतापर्यंत मुहीमनं. चांगला बॉल आहे. आता मात्र चर्चा प्रशंसा करावी लागेल. या टप्प्याची गोलंदाजी खूप महत्वाची आहे. 18 वरती स्कोरबोर्ड थांबलाय. साहिमची बॅट देखील बोलत नाहीये. कुठेतरी तो थांबलाय आणि इथे थांबून मात्र प्रहार करावेच लागतील. पुन्हा अगदी त्याच दिशेने चेंडूला खेळण्याचं काम करतायत. व्हाईट बॉलचा इशारा आहे. पुन्हा एक्स्ट्राज आहेत. मुनीम कुठेतरी जोरात चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये असतील. एक्स्ट्राचे रन्स खूप खर्च केले आतापर्यंत. 20 झालेले आहेत. 2च बॉल आहेत आणि हे 2 चेंडू टाकण्यासाठी तब्बल त्यांनी 7 बॉल टाकलेत. ज्याच्यामधले 2 फक्त फेअर डिलिव्हरी आहेत. बाकी 5 बॉल त्यांनी वाईड टाकलेत. बॅटनं कमी, परंतु एक्स्ट्राचे खूप सारे रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. राऊंड द विकेट गोलंदाजी अचूक टप्पा टाकणं गरजेचं आहे.
समोरच्या दिशेने केले कादर मेहमद असतील आणि इथे मात्र चांगले एफर्ट्स दिलेत. खरंच काय एफर्ट्स दिलेत कादरनं. साईम देखील आता बॅटिंग साठी अगदी चांगली बॅट तळपते. त्यांची पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. रन्स देणं गरजेचे आहेत कारण संघ थोडासा या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतील डावचीची संधी परत रन्स मिळणार नाहीत. नुरी गोट फार्म हा संघ मात्र थोडंसं स्ट्रगल करताना दिसतोय. स्कोर बोर्ड मात्र 20 वरती स्थिरावलाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या तिसऱ्या ओव्हर मध्ये. चांगला अगदी चमचमती स्ट्रोक आहे. 4 मिळत आहेत. चौकार आलाय. चोवीस रन स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल या तिसऱ्या ओव्हर मधला इथे थांबवले जात आहे का. साईमच्या बॅटमधून मोठा आणि इथे मात्र क्लास बॉल आहे. बॅटर्सला परतावं लागलं. विकेटचं झालंय पतन. बाहेर जावं लागेल. 3 ओव्हरचा खेळ संपला. स्कोर बोर्ड 24. लॉस ऑफ 1 लॉस ऑफ 2. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला आश्रयदाते पुरस्कर्ते स्पॉन्सर लाभलेले आहेत. या संपूर्ण स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आहे फर्स्ट प्राइजची ट्रॉफी आहे सो मुझम्मिल शिरगावकर सर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली आहे. त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर जी चमचमती द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आहे त्याचे स्पॉन्सर पुरस्कर्ते आहेत रौबाई हुनरकर सर यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. बेस्ट बॅटर्स म्हणजेच बेस्ट बॅट्समनची जी ट्रॉफी आहे फहद वाडकर सर यांच्या माध्यमातून ट्रॉफी स्पॉन्सर केली. त्यांचा देखील मनापासून आभार. बेस्ट बॉलरची जी ट्रॉफी अगदास सोलकर सर यांच्या माध्यमातून देखील स्पॉन्सर केलेली आहे. त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. मॅन ऑफ द सिरीज मतीन शेगले यांच्या माध्यमातून ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर जे लाईव्ह स्ट्रीमिंग जे आहे ज्यांच्या माध्यमातून खूप मोलाचं सहकार्याने योगदान दिले गेले ते आतिफ बांगीर आहेत, दाऊद पांगले त्याचबरोबर सलीम शिरगावकर यांच्या माध्यमातून आपल्याला खूप मोलाचं सहकार्य केले गेलेलं आहे. त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करूयात. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी लागणारे जे चेंडू जे बॉल आहेत याचे स्पॉन्सर अब्दुल रहमान पानकोटकर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेले आहेत. या सर्व स्पॉन्सर्स या सर्व या ठिकाणी आश्रयदात्यांचं मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद. स्कोरबोर्ड 28 ला जाऊन पोहोचले. कादर मेमन ट्रॅक वरती आहेत. नो बॉल आहे. खराब गोलंदाजी अक्षरशः. नो बॉल एक्स्ट्राज मात्र मिळत आहेत. शेवटचे 4 बॉल मात्र शिल्लक आहेत. याच्यानंतर ग्रँड फिनालीची मॅच खेळली जाणार आहे. इसा किलेवना संघ मात्र तयार असेल. इथून जिंकणाऱ्या संघाच्या विरोधामध्ये तो संघ खेळेल. आणि अंततः मात्र या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर फलंदाज एक्स्ट्रास मात्र मिळत आहेत. इथे 4 रन्स मात्र मिळत आहेत. आक्रमण करताना दिसतील आणि इथे मात्र 1 रन्स घेतलं तरी स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे 35 या आकड्यावरती. आपण म्हणतो ना की शेवटला जे येणारे रन कदाचित भारी पडू शकतात कारण सेमीफायनल मध्ये आपण 35 कारण शेवटला जे येणारे रन्स किमान 40 पेक्षा अधिक जर रन्स लागलावले गेले स्कोर कार्ड वरती तर सेमीफायनल मध्ये देखील आपण चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करू शकाल. याच्यानंतर ग्रँड फिनालीची मॅच खेळली जाईल.
35 वरती 3 खेळाडू बाद. हा बॉल देखील अगदी व्हाईट बॉल असलेला एक्स्ट्राज आहेत. हे थोडंसं चुकीचं आपल्याला पाहायला मिळतंय. व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एक्स्ट्राज मिळतील. थर्टी 37 झालेत. 2 बॉल अजून शिल्लक आहे. हा बॉल मात्र चांगला टाकलाय. शेवटचा बॉल आहे. 37 आपण पाहतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 37 रन स्कोर कार्ड वरती. कादर मेमन ट्रॅक वरती आहेत. चांगला फटका खेळला गेला. 1 रन मात्र घेतला गेलाय. आणि षटक क्रमांक 4चा खेळ संपला. 38 झालेत. टार्गेट 39चा आहे. 39चं टार्गेट आहे. चला फार वेळ जाणार नाही याची आपण काळजी घेऊयात. 39 करायचे आहेत. त्याचबरोबर इक्बालभाई मुकादम यांचं देखील आगमन झालेलं आहे. इक्बालभाई तुमचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर झहीरभाई शिकटे हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहे. झहीरभाई तुमचं देखील मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर दापोली लेदर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महोदय आदरणीय अनिकेत भाटकर सर देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अनिकेत सर तुमचं देखील मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. अगदी नक्कीच कॅमेऱ्याच्या माध्यमातून यांना देखील खूप दूर उभे आहेत अनिकेत भाटकर सर. सो त्यांना देखील या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं गेलं आहे. खरंच आमचे जे कॅमेरामॅन आहेत शहबाज कल्पे यांच्या माध्यमातून अगदी संपूर्ण निसर्ग असेल जे माणसं देखील स्पर्धेचा काना कोपऱ्यातून आनंद घेत आहेत त्यांच्यापर्यंत देखील आपण पोहोचतोय. अ 39 टार्गेट आहे. चला लगेच मॅचला सुरुवात करा. ऑफिशियल अरमान सर चला. मॅचला सुरुवात होते जिथे 24 बॉल मध्ये 39चा पटला. मागच्या मॅच मध्ये 38 करायचे होते. एका बाजूला प्रिन्सेस जैनाब हा संघ जाईल का फायनल कडे प्रवेश करणार की नूरी गोट फार्मचा संघ या 39 धावा डिफेंड करतील. मॅचला सुरुवात होते. ट्रॅक वरती बॉलर आपण बघतोय उस्मान खान. गोलंदाजी मार्क वरती पहिलाच बॉल त्यांनी वाईट टाकलाय. एक्स्ट्राज आहेत. समोर दानिश सारखा एक नामवंत फलंदाज तयार आहे. दर्जेदार बॅटर्स आहे. शेड्यूलला मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. केवळ 1 रन घेतलाय. चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. इर्षाद यांच्या माध्यमातून आपण चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहिले. चला सर मॅचला सुरुवात करा. कादर मेमन स्ट्राइक मार्क होती. डावकऱ्या शैलीचा फलंदाज आहे. सरळ बाटना. ओ क्लासिकल है. प्योर क्लास स्ट्रोक है. तीर की तरह सीधा. 1 बॉल सीमा रेखा पार 4. पुढचा बॉल असेल उस्मान यांचा.
सरळ बॅटने खेळलं गेले, चांगलं क्षेत्ररक्षणाचा नजारा आणि तिथे फंबलिंग पाहायला मिळालं आणि इथे 4 रन्स मिळतात बॅक टू बॅक. दुसरा चौकार कादर मेमन यांच्या बॅटमधून येतोय. चौकार बघायला मिळत आहेत. स्कोरबोर्ड आता 10 या आकड्यावरती जाऊन थांबलंय. 3 बॉलमध्ये 10 रन्स झाले. सेमीफायनल आपण सेकंड सेमीफायनल बघतोय. जिंकणारा संघ फायनल मध्ये प्रवेश करेल. इसाक इलेव्हन संघ आतुरतेने वाट बघतोय की आमच्या समोर कोणता संघ खेळणार आहे. सरळ बॅट नाही, बॅक टू बॅक लगेच तिसरा फोर आलाय. कादर नावाचं वादळ आहे. या वादळाला शांत करणं तेवढं शक्य नाही. हे वादळ घोंगावते मैदानामध्ये. कादर मेमन नावाचं वादळ हे घोंगावते, याला शांत करणं आता तेवढं सोपं नाही आहे. प्रश्न जरी विचारलेत ना या ठिकाणी बॉलरनं तरी सुद्धा उत्तर दिलंय कादरनं जशास तसं. उस्मान खान बनाम कादर मेमन हे बॅटल खूप मोठं राहिलंय. इथे 1 रन्स मात्र मिळेल आणि स्कोर बोर्ड आता 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. अजून देखील 1 बॉल शिल्लक आहे. उस्मान थोडेसे एक्सपेन्सिव्ह ठरतायत, थोडेसे मागणे ठरतायत. 15 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. 39चा पाठलाग करायचा आहे. याच्यापेक्षा चांगली सुरुवात होऊ शकत नाही. काय सुरुवात केली आहे. बॅटिंग करणारा प्रिन्सेस झैनब या टीमच्या चांगले एफर्ट्स दिलेत. षटक क्रमांक 1 सेकंड संपला. 15 रन्स स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. जिंकण्यासाठी अजून देखील 18 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. इथं जिंकायचं असेल तर कादर आणि त्याचबरोबर त्यांचे जे साथीदार आहेत ना, यांना तुम्हाला बाद करावं लागेल, तर तुम्ही या मॅच मध्ये पुनरागमन करू शकता. शार्जिलच्या अगदी खांद्यावरती जबाबदारी एक असेल की कादर मेमन हे जे सेट झालेले आहेत त्यांना लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर पाठवावं लागेल. 15 रन्स झालेले आहेत पहिल्या ओव्हर मध्ये. जिंकण्यासाठी अजून देखील 24 रन्स पाहिजेत. आणि यावेळेला एक्स्ट्राच मिळत आहेत. व्हाईट +4 5 रन्स मोफतचे आहेत. हे बोनसचे. दिवाळी खूप लांब आहे. शार्जिला आताच बोनस देत आहेत बॅटर्सना. 20 रन स्कोर बोर्ड वरती आता लागलेत. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. नो आहे का? अंपायरचा इशारा. या ठिकाणी नो बॉलचा आहे. आता परत 5 रन्स मिळत आहेत. टोटली 5 रन्स मात्र मिळून जातील. 25. शार्जिल शून्य बॉल मध्ये 10 रन्स खर्च. हो, यावेळेला चांगला स्वीप आहे. स्वीपची खेळताना आपण देखील बघितलंय, पण तो चांगलं क्षेत्ररक्षण तितकंच बघायला मिळतंय. सरळ बॅटने रन्स येत आहेत. कादर मेमन थोड्याशा वाकड्या बॅटने खेळताना दिसत आहेत. समोरच्या दिशेने अगदी स्ट्रेट चेंडूला खेळलंय. डाऊन द ग्राउंड आहे आणि 4 रन्स वसूल करतील. ही स्ट्रेंथ या खेळाडूची, पण तो शार्जिल थोडेसे नर्वस दिसत आहेत. थोडेसे. ओ, यावेळेला पुन्हा एकदा 4 रन्स आहेत. इसाक इलेव्हनचे कॅप्टन चला या कॉम्बॉक्सच्या समोर. इसाक इलेव्हन कॅप्टन. जिंकण्यासाठी अजून देखील 6 रन्स पाहिजेत. मॅच संपूर्ण या दुसऱ्या ओव्हर मध्ये फिनिश होणार का? पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा आहे. अंपायरचा इशारा. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच मात्र या ठिकाणी मिळून जाईल. सरळ बॅटने या ठिकाणी खेळलं गेलं, परंतु इथे चांगलं क्षेत्ररक्षणाचा नजारा आपण पाहिलाय. क्षेत्ररक्षक असतील. डॉट बॉल आहे. 34 झालेत. अजून 5 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी. कादर तयार. सरळ बॅटनं पुन्हा एकदा दानिश आहे आणि माहित आहे की हे शॉट मात्र अगदी पसंतीचे आहेत, परंतु त्या ठिकाणी पुन्हा एकदा दानिश त्या ठिकाणी थांबवत आहेत. जिंकण्यासाठी केवळ 5 रन्स पाहिजे. 34 झालेत. त्याचबरोबर जुबेरभाई बुरुंडकर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. जुबेरभाई, तुमचं देखील मनापासून स्वागत आहे. सो या मैदानामध्ये आनंद घेण्यासाठी आमच्या समोर तुम्ही देखील जोडले जा. 5 रन्स पाहिजेत. आता आजमानला काल संध्याकाळसारखी कमाल करावी लागेल. काल तुम्ही 6 मध्ये 6 घेतलात, आज जर 6ला 6 घेतलात तर मॅच सरळ तुम्ही फायनल मध्ये जाणार आहात. परंतु पहिल्याच बॉलवरती इरादा त्यांचा स्पष्ट होता. त्याचबरोबर आपण बघितलं पहिल्यावरती विकेट आली आहे. हे जे आजमान आहेत कालच्या दिवसामध्ये 6 मध्ये 6 विकेट्स घेणारे एकमेव बॉलर होते
आणि आजच्या दिवसामध्ये 5 मध्ये 5 चौकार करणारे देखील गोलंदाज आहेत. केवळ 5 रन्स पाहिजेत. आजमान तयार आहे. अविला चांगला स्ट्रोक आहे आणि अंपायरचा इशारा. जिंकण्यासाठी केवळ 1 रन्स पाहिजे. जिंकणारा संघ फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. प्रिन्सेस झैनाब ऑल प्लेयर्स मात्र या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं त्याचबरोबर जिंकण्यासाठी केवळ 1 रन्स दूर आहे प्रिन्सेस झैनाब आणि सामना मात्र जिंकलाय. अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतायत प्रिन्सेस झैनाब हा संघ. अभिनंदन. सो हार्ड लक बॉईज. आपण देखील चांगलं क्रिकेट खेळलात. नुरी गोट